गणपती बाप्पा मोरया. जय जिजाऊ, जय शिवराय मित्र. मी सुधीर कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण गणपतीपुळे या ठिकाणी आलेले आहोत. बघू शकता इथलं ॲटमॉस्फिअर ॲक्च्युली आता बीचवरती आहे आणि मंदिर जे आहे ते त्या भागी आहे. मी तुम्हाला जरासं मंदिराचा कळस इथून झूम करून दाखवतो मित्र. हे बघू शकता, हे मंदिराचा कळस आहे. तर आता आपण मंदिराकडे जाऊया. पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि नंतर आपण पुन्हा या बीचवरती येऊन हे बोटिंग वगैरे सगळं करूया. तर चला मग मित्र, निघूया मंदिराकडे. प्रथमतः आपण दर्शन घेऊया. श्री गणेशाय नमः. या गणपती मंदिराच्या नेमकं सुरुवातीलाच आलं की हे निसर्गरम्य वातावरण बघा. सगळीकडे नारळाचे झाड आणि नारळाच्या झाडावरती नारळ आणि वातावरण बघा. दैनंदिन जीवनात आपण निव्वळ कार्बन डायऑक्साईड असणाऱ्या वातावरणात राहतो. दळणवळण, पळापळी, निव्वळ गाड्या घोड्या, आवाज, साऊंड पोल्युशन, सगळ्याच प्रकारचे पोल्युशन. इथे या प्युअर ऑक्सिजनची अनुभूती होईल तुम्हाला. वातावरण बघा, वातावरण चक्क बघून तुम्ही एकदम खुश होऊन जासाल मित्र. तर चला मग मंदिराकडे जाऊया आणि या मंदिराचा इतिहास सुद्धा जाणून घेऊया. तो जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत, माझ्या चॅनलला पहिले सबस्क्राईब केल्याशिवाय साईडला जाऊ नका. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर निळ्या क्षार समुद्राच्या काठी एक स्थान आहे जिथे साक्षात गणपती विराजमान आहेत. हे केवळ एक सामान्य मंदिर नसून हे एक स्वयंभू गणपतीचे स्थान आहे. इथली मूर्ती कोण्या शिल्पकाराने घडवलेली नाही, ती साक्षात जमिनीतून प्रगट झाली आहे. आज आपण गणपतीपुळेच्या प्रवासावर जाणार आहोत. जाणून घेणार आहोत या मंदिराचे रहस्य, मराठा राजांचे या मंदिरावरती असलेले प्रेम आणि त्यांचा इतिहास जो शतकानंतरही अजूनही जिवंत आहे. मंदिराच्या गाभाऱ्यासमोर गणपतीचे वाहन म्हणजे उंदीर आहे आणि ते उंदीर एवढा प्रकट आहे मित्र, त्याच्या कानामध्ये जे पण आपण इच्छा मागतो ती पूर्ण होती अशी भक्तांची जी आहे आस्था आहे आणि तो विश्वास सुद्धा त्यांचा आहे. त्यामुळे प्रत्येक लोक आपली इच्छा त्यांच्या कानामध्ये मागतात मित्र. या गणपतीपुळेच्या इतिहासाची सुरुवात होते एक रंजक कथेने. मान्यता अशी आहे की 400 वर्षापूर्वी भाटजी भिडे नावाचे एक स्थानिक ब्राह्मण इथे राहत होते आणि त्यांच्या स्वप्नात गणपतीने सांगितले की मी इथे स्थित आहे, मला उकरून काढ. तर तेव्हा तिथली जी वाळू आहे ते स्थानिक लोकांनी काढली आणि तिथे गणपतीची साक्षात स्वयंभू प्रकट झालेली वाळूच्या रेतमधून सापडलेली मूर्ती लोकांना दिसली आणि तिथूनच या गणपतीपुळे मंदिराची स्थापना सुद्धा झालेली आहे. गणपतीपुळे म्हणजे वाळूचा ढिगार. गणपतीपुळेचा अर्थ असा पण होतो की गणपती तो गणपती जो वाळूच्या ढिगाऱ्यातून विराजमान झाला आहे. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक हिंदू मंदिरात मुख जे आहे पूर्वेकडे असते, परंतु या मंदिराचे मुख जे आहे ते पश्चिमेकडे आहे मित्र. असं वाटते की गणपती या समुद्रावरती लक्ष ठेवायला की काय. तुम्हाला माहित आहे का मित्र, मराठा साम्राज्याचे बरेच सैनिक या मंदिरावरती खूप श्रद्धा ठेवायचे. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा स्वतः या गणपतीवरती श्रद्धा ठेवायचे. जेव्हा पण काही मोहीम असल्या काय असलं तर छत्रपती शिवाजी महाराज जर इकडे आले तर या गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय जायचे नाही. पेशवा काळात या मंदिराचा खूप विकास झाला. पेशव्यांनी या मंदिराला भरभक्कम देणगी आणि सुरक्षा दिली होती. अनेक लोक प्रश्न विचारतात की या मंदिरावरती मुघलांनी वगैरे परदेशी आक्रमणकार्यांनी काही आक्रमण वगैरे केले होते का. ॲक्च्युली तसं पाहता तर इतिहासामध्ये कोणताही ठोस पुरावा नाही मिळत की या मंदिरावरती मुघलांनी वगैरे अटॅक केला. ॲक्च्युली त्यावेळेला हे रस्ता जे आहे या मंदिराचा खूप कठीण होता आणि लुप्त अवस्थेत हे मंदिर होतं. त्यामुळे कदाचित दिसलं नसेल त्यांना, त्यामुळे हे मंदिर भग्न करण्यात नाही आलं. त्यामुळं असं म्हणतात जाते की हे जे मंदिर आहे ते त्यामुळं खूप प्रगट देवस्थान, लोकांची इच्छापूर्ती करणारं हे मंदिर आहे. या मंदिराच्या साईडला एक टेकडी आहे. त्या टेकडीमध्ये स्वतः गणेशजी विराजमान आहेत असं म्हटलं जाते. त्या टेकडींना लोक जे आहे आपल्या इच्छा मागतात, त्याला परिक्रमणा करतात. अशा बऱ्याचशा ज्या आहे या मंदिराशी जोडलेल्या काही गोष्टी आहेत जे जाणून
खूप रोचक वाटतं माणसाच्या मनाला. या मंदिरामध्ये मूर्ती जी आहे ती साधारण दगडी नाही तर जिवंत ऊर्जा आहे. शतकानुशतकं गेली या मंदिरामध्ये जे गणेशजीची मूर्ती आहे स्वतः समुद्राच्या लाटा इथे येतात आणि गणपतीजीचे पाय धुतात. किती चमत्कार आहे हो. आणि किती साक्षात मूर्ती आहे. खरंच इथं आल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी फील होते. आणि तुम्ही जर इकडे कधी आलात ना आणि तुमची जर श्रद्धा असेल तर तुम्ही नक्की या, आणि नसेल तरी या. कमीत कमी या वातावरणाचा अनुभव तरी घ्या. तुम्हाला इथली शांती कुठेच मिळणार नाही. दैनंदिन जीवनात आपण इकडं तिकडं लोक गोव्याला जातात, कोणीकडे समुद्र. अरे इथं या, किती सुंदर वातावरण आहे. देवदर्शन तर होईल, सोबतच तुम्हाला निसर्गरम्य वातावरण सुद्धा पाहायला मिळेल. लेकरांना इथे खूप खेळायला जागा आहेत. इथे बघू शकता. सकाळी तुम्ही इथं बसा तुम्ही इथे येऊन मेडिटेशन करा. किती सुंदर वातावरण आहे, बघू शकता. आता तर इथं गर्दी आहे, पण सकाळच्या टाइमला इथं कोणीच नसते. त्यावेळेला तुम्ही मेडिटेशन 100% करू शकता मित्र. आत्ता आपण समुद्रामध्ये बोटिंग करणार आहोत मित्र. तर चला मग बोटिंग करण्यासाठी लवकर निघूया. काय मजा आली का रे करते. इथे महाप्रसादाची पण सोय आहे. तर तुम्ही इथे जर जेव्हा पण येसाल तेव्हा इथला महाप्रसाद पण घेण्यास विसरू नका मित्र. खूप सुंदर असा महाप्रसाद मिळतो इथे. तर मित्र, हा व्हिडिओ जो आहे इथंच संपतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर छान वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि माझ्या मराठी यात्रा या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, गणपती बाप्पा मोरया.